नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर इतिहास मित्र 03. मित्रांनो, आज आपण चाललोय एकविराला आईचे दर्शन करायला. म्हणजे आपण चाललोय गाडीनी. पप्पा पण आहेत, पप्पाच ड्रायव्हिंग करणार आहे माझे. आणि आज चैत्र महिन्याची पालखी आहे तिकडे. खूप सुंदरपैकी सण साजरा होतो तिकडे. म्हणून माझे काका इकडे आत्या आणि अजून एक आत्या आतमध्ये माझी बहीण आहे, माझे बहिणीचा नवरा पण आहे. तर हा ब्लॉगमध्ये ना पुरा कंटिन्यू बघा. आता आपण चालू केला मुंबईपासून प्रवास ते डायरेक्ट लोणावळा. तर हा ब्लॉग पुन्हा कंटिन्यू बघत राहा आणि तुम्हाला आपण मध्ये मध्ये चांगले स्पॉट असणार ते तुम्हाला दाखवणार. आणि हा ब्लॉग पुन्हा बघा. भेटूया आपण डायरेक्ट एकविरेला. चला. आता आपण फायनली एंट्रीचे चालू आहे. इथून आपण चाललोय पुढे. मी गाडी थांबवली पप्पानी आणि जाऊया पुढे पुढे. ब्लॉग कंटिन्यू बघत आई एकविरा मंदिरच्या जवळच. आता आपल्याला आपण जस्ट इथे गाडी लावली आहे पप्पानी आणि नाश्ता वगैरे आम्ही आता जस्ट केला. आणि आम्ही येता ना प्रवासामध्ये अजून एक मंदिरचं दर्शन केलं काल भैरवनाथ. तर तो पण इकडे तुम्ही व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला. आणि आता आपण 5-10 मिनटात जस्ट रेडी होतच आहे. आता आपण 5-10 मिनटात निघू इथून. म्हणजे इथून जायला सीडीवरनं आणि सीडीवरनं आपण पालखी दर्शन. मग पालखी दर्शन नंतरला आईचं दर्शन करणार आहे. ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो. आता आपण जाऊया चला. आणि हा तो दर्शन तुम्ही पण घ्या काल भैरवनाथ. त्यांनी बाहेर व्हायचे. आपल्यामुळे दुसऱ्या बाजूला त्रास झाला नाही असं काही करू नका. ज्यांचे दर्शन झाले त्यांनी बाहेर व्हायचे. हरिओम राहणार वडाळा या भाई बाबांना 100 रुपयाची देणगी मिळाली. धन्यवाद.
आणि माझी पाच बंधवांची पाच बंधवांची बहिणी तुझा लालू मित्रांनो इकडून व्ह्यू बघा काय भारी वाटतं बघा. एवढा वरती आम्ही अजून वरती खूप चढायचं आहे पण इकडून व्ह्यू खूप भारी. इकडे बघा पालखी येते बघा. अजून जाऊया आपण पुढे. नारळ रोटी कुठं धराबा 4 वाजून 4 ती आज मला मित्रांनो आता आपण एकदम वरती पोचलो आहे एकविराईच्या मंदिराच्या इथे. पण इथे खूप क्राऊड आहे आणि इथे गर्दी आहे म्हणून माझ्या आत्यानी पाठी आता बघूया. पप्पा गेले पुढे शूट करायला. आता डायरेक्ट इकडे जाणार आहे की लाईनीत लागणार आहे मला माहीत नाही. तर ब्लॉगमध्ये समजेल तुम्हाला, कनेक्ट राहा. बघूया पप्पा पुढे गेलेत. आता पप्पा येतील तेव्हा माहिती पडेल. तर तुम्ही गर्दी बघू शकता. आत्ता 10:30 झाले आत्ताचे आणि गर्दी एवढी खूप सारी आहे. इकडे पालखी येणार आहे शायद 3 वाजता येणार आहे आणि इकडे गर्दी तुम्ही बघू शकता. बघा पुरी गर्दीच गर्दी आहे म्हणून आम्ही लोक ही दर्शनाच्या लाईनीला डायरेक्ट जॉईन करणार आहे. गर्दी बघा. जायचं आहे. कोणीही दर्शन लागेल किंवा पदयात्री अंगेमध्ये गडबड गोंधळ करू नका. आपल्याला नाईलाज असतो पोलिसांना कारवाई करायला लागेल असं तुम्हाला वर्तन करू नका.
आपण सर्वांनी सहकार्य केल्यानंतर ही यात्रा यशस्वीरित्या पार पाडणार आहे याची आपण नोंद घ्या. आपलं सहकार्य विश्वस्त मंडळासाठी लाख मोलाचं आहे. आपण सहकार्य करा आणि विश्वस्त संस्थेच्या वतीने चांगल्या सुविधा आपल्या पदरात पाडून घ्या अशी मी आपल्याला विनंती करतो. कोणी गडबड करू नका. 2 दिवस यात्रेची प्रचंड गर्दी असल्या कारणाने कदाचित आपली थोडी गैरसोय होत असेल तर आम्ही आपली दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हाला बोललेलो की लाईन सिंगल लाईन पण दर्शन आणि पालखी लाईन पण आहे. तर आम्ही लोक जिकडे दर्शनाची लाईन तिकडे आहे. कधीपासून आम्ही लोक गेलं तुम्हाला 11:30 वाजता बोललो. आता वाजले 12:30 12:30 1 वाजले. लाईन बघू शकतात. आम्ही इथून स्टार्ट केलं आहे बघा. तिथून पूर्ण आणि तिथून येता अजूनपर्यंत इथेच आहेत. अजून इकडे खूप सारे लाईन बाकी आहेत. आता ते कधी लाईन होणार आहे माहीत नाही. इकडे घंटा आलं सगळे लोक घंटा आले आणि इकडे बाहेर पालखी येत आहेत जात आहेत. खूप सुंदर दर्शन होतं. आता आमचं दर्शन कधी होणार आहे माहीत नाही. आम्ही लोक कधीपासून लाईनीत आहेत. टेबल आहे खाली. इकडे टेबलवर बसत आहेत मस्ती करत आहेत सगळे वरत आहेत. खूप छान मजा येते. आता बघूया अजून किती टाईम लागतो आपल्याला. 12:30 1 आसपास वाजलाच आहे. अजून किती टाईम लागेल बघूया. आता बघा समोर स्क्रीनवर दाखवत आहे बघा. आणि इकडे पण पब्लिक कमी जास्त होतोच आहे फक्त बस. उभा राहून आत्ता आम्ही आलो आहे देवीच्या दाराच्या पाशी. आणि आता आतमध्ये जास्त व्हिडिओ काढायला अलाउड का माहीत आहे म्हणून तुम्हाला बाहेरूनच सांगतो मी. हे बघा बाहेर पब्लिक बघा किती आहे. आणि वाटते शाळेत इथूनच सोडतात. तर एक पिशवी घे. तर चला आता तुम्हाला दर्शन करतो. दर्शन मी ट्राय करतो तुम्हाला आपण दाखवायला मूर्ती. खूप वर्षानंतर आईचं दर्शन. आईचं दर्शन झालं पण व्हिडिओ अलाउड होता आतमध्ये. आणि आता आम्ही आलो इकडे पालखी दर्शन घ्यायला. तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकतो की आतमध्ये अलाउड होता. तर आता आम्ही आलोय पालखी दर्शन घ्यायला. तर मित्रांनो फायनली आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कारण का आपण आज एकविरा आईचा
तुम्हाला दर्शन करवलं पालखीचा आईचं दर्शन तर नाही आला मंदिरात जाऊन तिकडे अलाउडचा ब्लॉग काढला पण मी तुम्हाला खूप प्रयत्न करून मी फोटो आणि होते आईचे ते तुम्हाला मी दाखवलंय तर तुम्ही हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि एकवीर आई कमेंट करायला विसरू नका असेच आपले ब्लॉग येत राहणार आहेत तर चॅनलला फर्स्ट टाइम असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा ब्लॉग आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो भेटूया पुन्हा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय.